नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पनीर बनवून पनीरची भाजी. तर पनीरची भाजी घरच्या घरी अगदी झणझणीत अशी कशी बनवायची तर मी तुम्हाला अगदी सविस्तर असं सांगणार आहे. तर मी पनीर पण घरीच बनवलेलं आहे. तर मी सुरुवात काही दाखवू शकले नाही तर त्याबद्दल सॉरी. तर चला इथं मी पनीर काय केलेलं आहे तर दूध होतं माझ्याकडं. तर काय पनीर बनवायचं काय माझं प्लॅन वगैरे नव्हता. तर काय झालं रात्री जेवल्यानंतर मी दूध गरम करायला ठेवलं, जे आपलं रोजचं चहासाठी आणि मुलांसाठी जे दूध घेतलेलं असतं तर ते 1.5 लिटर दूध होतं आणि त्यातलं आपलं चहाला वगैरे थोडंसं वापरलं आणि शिल्लक राहिलेलं तापवलं. मग ते काय झालं, झोपताना फ्रीजमध्ये ठेवायचं ते आठवणच नाही, मग ते तसंच गॅसवर राहिलं. मग ते झालं खराब. सकाळी चहा करायला गेले तर ते म्हणजे तापवायला ठेवलं तर ते नासलं. तर मग मी त्याचं काय केलं, पनीर केलं. तर मी त्यातलं काय केलं, सुती कपड्यामध्ये जे घट्ट होतं, जे नासलेलं दूध होतं तर ते सुती कपड्यामध्ये बांधलं आणि त्याच्यावर थोडंसं झाकण असं जाड वजन ठेवून मी 1 तास ठेवला आणि त्याच्यानंतर असे पनीर कट करून घेतले. तर आता आपल्याला पनीरची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मसाले आपल्याला बनवायचा आहे. तर असा झणझणीत असा मसाला बनवायचा आहे, म्हणजे झणझणीत भाजी बनवायची आहे. तर मग त्याच्यासाठी मसाला पण असा थोडासा आपल्याला तेजच बनवायचा आहे. तर इथं मी गॅस चालू केलेला आहे आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. तर त्यामध्ये मी मसाल्यामध्ये जे खडे मसाले असतात त्याच्यामध्ये जे फूल असतं तर ते 1 फूल घेतलं आणि 3 ते 4 लवंग घेतले आणि 4 ते 5 मिरे घेतले. थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला आणि ते आपल्याला आता तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत हे खडे मसाले. तर इथं हे मसाले आपले चांगले तळलेले आहेत. आता हे मसाले आपल्याला काय करायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच काढून घ्यायचे आहेत. कारण कसं दुसऱ्या भांड्यात काढून घेण्यापेक्षा आपल्याला कसं मिक्सरला हे वाटून घ्यायचे आहेत मसाले. तर मी लगेच इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खडे मसाले तळलेले काढून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला लगेच याच्यामध्ये खोबरं, कांदा हे बाकीचे मसाले परतून घ्यायचे आहेत. तर पॅनमध्ये बघा हे मसाले तळून थोडंसं तेल शिल्लक आहे. तर मग मी काय केलं, त्याच्यातच ते खोबरं तळून घेतलं, असं म्हणजे भाजून घेतलं, काही जास्त नाही, तेल थोडंसंच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं चांगलं तांबूस रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पुन्हा परत तेल वगैरे घालायची गरज नाही. तर बघा मी मस्तपैकी हे खोबरं तळून भाजून घेतलेलं आहे. तर मस्त खोबरं इथं तळलेलं आहे. तर लगेच खोबरं आपल्याला काय करायचं, जे आपण मसाले तळून घेतलेले आहेत तर त्याच मसाल्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी खोबरं आपण हे परतून घेतलेलं आहे तर ते पण काढून घेतलं आणि ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला बघा पॅनमध्ये परत अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोठा चिरलेला 1 कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला असा काळसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे, असा भाजून घ्यायचा आहे. जसं की मी कधी कधी बरेच भाज्यांना मी काय करते, अख्खा मोठा कांदा काय करते त्याला थोड्याशा बत्तीने 2 चिरा पाडायच्या आणि गॅसवर मी जाळावरच तो कांदा असा काळा असा चांगला भाजून घेते आणि नंतर मी तो भाजीला वापरते. तर तुम्ही एकदा तसा कांदा वापरून भाजीला एकदा नक्कीच बनवून बघा, खूपच अशी अप्रतिम अशी भाजी लागते. तसा जर कांदा भाजून अद्रक, लसण आणि तसा कांदा भाजून जर भाजी बनवली ना, खूपच टेस्टी लागते. तर आता कांदा आपला चांगला बघा परतत आलेला आहे, म्हणजे परतून घेतलेला आहे. आणखी काय आपल्याला जेवढा मसाल्यासाठी भाजून म्हणजे घ्यायचा आहे तर तेवढ्या प्रमाणात तो भाजलेला नाही. पण त्यातच मी काय केलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा 1 तुकडा मी त्याच्यातच कांद्यात मला परतून घ्यायचा आहे. म्हणून मी काय केलं, कांदा अर्धवट असा तळून झाला की मी त्याच्यामध्ये लसण आणि आलं घातलं आहे. तर आता इथं आपला चांगला मस्तपैकी अद्रक, लसण आणि कांदा मस्त असा भाजलेला आहे. तर तोपर्यंत बघा हे खडे मसाले, खोबरं मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कांदा
आणि लसण आलं हे जे आहे आपण भाजून घेतलेलं आहे, तर ते लगेच आपल्याला काय करायचं, थंड झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं. तर इथे मी मसाले बघा पूर्ण वाटून घेतलेले आहेत. तर कांदा, खोबरं, आलं, लसूण, खडे मसाले, तर मस्त पैकी इथं बघा इथं मी हे मसाले वाटून घेतलेले आहेत. तर पाहू शकतात बघा किती कलर पण असा सुरेख आलेला आहे. तर याच प्रकारे तुम्ही पण मसाले हे भाजून घ्या, म्हणजे याचमुळे कसं आपल्या भाजीला पण असा कलर खूपच सुरेख असा येतो. तर इथे हे मसाले आपण वाटून घेतलेले आहेत. तर आता काय केलं, मी एका मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये लाल मोठे 2 टोमॅटो मिक्सरला बघा मी असे कट करून घेतले आणि मिक्सरला त्याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. तर इथे मी प्युरी बनवून घेतलेली आहे. तर बघा अगदी असं लाल कलर आलेला आहे. तर कसं टोमॅटो पण अगदी असे लाल जरत होते. आणि परत बघा आता इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकच पळी तेल घातलेलं आहे. आणि हे जे आपण घरी पनीर मी बनवलेलं आहे, तर हे पनीर आपल्याला आता त्या तेलामध्ये काय करायचं, थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर पनीर काय जास्त झालेलं नाही, कसं घरचं दूध आता पातळच असते, म्हणजे असं जास्त असं निरसं दूध नसतंय. आता हे रतिबाचं दूध कसं आपण किती पैसे दिले तरी आपल्याला निरसं दूध काय कोणते दूधवाले असे देत नाहीत. तर जेवढं दूध होतं तर तेवढ्याच कसं ते थोडंसंच घट्ट राहिलं होतं पातेल्यात ते दूध नासल्यानंतर. तर मी तेवढ्याच हे पनीर बनवलं. तर मला काय रेसिपी अशी बनवायची काय म्हणजे माझा प्लॅन वगैरे नव्हता. तर म्हणलं चला जेवढं होईल पनीर तर तेवढ्याचीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करावी, रेसिपी बनवून. तर त्याची फक्त सुरुवात माझ्याकडून काही दाखवण्यात आलेली नाही, कसं माझा म्हणजे प्लॅनच नव्हता रेसिपी बनवावी म्हणून. पण पुन्हा वाटलं बरं चला जेवढं होईल तर मी तेवढ्याचीच भाजी बनवते आणि तीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. तर मग थोडंसंच पनीर झालं. तर मी बाहेरून पण आणलं असतं, पण कसं घरच्या पनीरची आणि दुकानातून आणलेल्या पनीरची टेस्ट थोडीशी वेगळी असते, म्हणून मी बाहेरचं नाही आणलं. जेवढं घरच्या दुधाचं झालं तर तेवढ्याच पनीरची भाजी मी बनवणार आहे किंवा बनवते. तर इथं मी पनीर सगळं तळून घेतलेलं आहे. तर एक दिवस मी आता नंतरच्या एखाद्या म्हणजे व्हिडिओमध्ये मी घरच्या दुधाचंच पनीर, कसं दूध नासून कसं पनीर बनवायचं, तर मी ती रेसिपी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. कारण कसं आज पनीर बनवताना माझ्याकडून सुरुवात ते दूध कसं नासवायचं हे तर मी आज तुमच्याशी शेअर नाही करू शकले, कारण दूध कसं अचानक म्हणजे असं नासलेलं समजलं. मग म्हणलं अरे ते दूध ओतून देण्यापेक्षा आपण त्याचं जेवढं होईल तेवढंच पनीर बनवावं आणि त्याचीच भाजी बनवावी, म्हणून मी रेसिपी बनवत आहे. तर बघा इथं मी परत 2 पळ्या तेल घातलेलं आहे पॅनमध्ये. आणि आता इथं आपल्याला जे आपण मिक्सरला वाटून घेतलेले मसाले होते, तर तेवढे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत, त्याला तेल सुटेपर्यंत. तर आपण याच्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे. तर जवळपास खोबरं मी मोठा 1 चमचा घेतलेलं होतं, सुक्कं खोबरं. तर ते बघा त्याच्यामुळे कसं मसाल्याला असं म्हणजे तेल सुटलेलं आहे. आणि नंतर आपल्याला जी टोमॅटोची आपण प्युरी बनवलेली आहे तर ती या तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि टोमॅटोचा जो ओलसरपणा आहे तर तो पूर्ण आटवून घ्यायचा आहे. तर ह्या प्युरीला देखील आपल्याला पूर्ण म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला परत हे एकदा सगळे मसाले असे तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर बघा इथं पूर्ण मसाल्याला तेल असं सुटलेलं आहे आणि बघा मसाले किती छान असे इथं तळलेले आहेत. तर पाहू शकतात. आता इथं आपल्याला याच्यामध्ये आता बाकीचे मसाले ऍड करायचे आहेत. तर इथं मी लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे आणि काळा मसाला 1 चमचा घेतलेला आहे. आणि परत याच्यामध्ये शाही पनीर मसाला 1 चमचा मी घातलेला आहे. तुम्हाला याच्यापैकी काळा मसाला, लाल तिखट जर कमी जास्त प्रमाण करायचं असेल तर करू शकतात. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण कसं तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तर तुम्ही त्या भाजीनुसार तुम्ही लाल तिखट, काळा मसाला कमी जास्त करू शकतात. आणि परत आता आपल्याला हे मसाले पूर्ण असे तेलामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पहिले अगोदरचे आपण मसाले तळून घेतलेले आहेत, तर त्या मसाल्यामध्ये बाकीचे नंतर मसाले तळून घ्यायचे. आणि परत बघा ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि परत हे मसाले पूर्ण परतून घ्यायचे, तळून घ्यायचे. तर पाहू शकतात बघा मिक्सरला वाटल्यामुळे आपण कांदा हे जो तेलात तळून घेतला तर त्यामुळे खूपच भाजी अशी टेस्टी लागते. तर इथं पूर्ण मसाले आपले तळून झालेले आहेत. आणि इकडं मी कढईमध्ये 1 ग्लास पाणी चांगलं कडक असं गरम करून घेतलेलं आहे. तर कोणतीही भाजी बनवताना तुम्ही काय करायचं,
भाजीला गरमच पाणी वापरायचं, म्हणजे आपल्या भाजीला आणखी जास्त अशी तरी येते. तर आता इथं अर्धा ग्लास मी पाणी वतलेलं आहे आणि परत थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर जवळपास मी या मसाल्यामध्ये पूर्ण पाणी असं मी 1 ग्लास वतलेलं आहे, म्हणजे घातलेलं आहे. मला पूर्ण भाजी 1 ग्लासाची बनवायची आहे. जर तुम्हाला कमी जास्त भाजी म्हणजे जास्त जर बनवायची असेल तर तुम्ही मसाल्याचे प्रमाण थोडेसे वाढवू शकतात, आणि जर तुम्हाला 1 ग्लास पेक्षा जर भाजी कमी करायची असेल तर मसाल्याचं प्रमाण देखील थोडंसं कमी करू शकतात. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त मसाले करू शकतात. तर आता इथं आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. तर बघा, गरम पाणी केल्यामुळे भाजीला आपल्या ह्या लगेच उकळी आलेली आहे, आणि उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला पनीर सोडायचे आहेत. आणि पनीर सोडल्यानंतर आपल्याला जास्त वेळ काय ते पनीर शिजवून घ्यायचे नाहीत. आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट मंद आचेवर आपल्याला पनीरची भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बघा, पाहू शकतात इथं किती छान असा भाजीला कलर आलेला आहे, आणि घरात असा सुगंध तर असा खूपच छान सुटलेला आहे, कारण कसं आपण ताजा मसाला बनवलेला आहे. तर इथं मस्तपैकी आपली पनीरची भाजी बघा तयार झालेली आहे. अशी चमचमीत आणि झणझणीत अशी, अगदी हॉटेलपेक्षाही खूपच अशी कलरफुल अशी आणि खूपच अशी टेस्टी अशी ही भाजी आपली बनलेली आहे. तर पाहू शकतात इथं पनीर आपलं शिजलेलं आहे, म्हणजे इथं पनीरची भाजी तयार झालेली आहे. तर बघा किती छान अशी इथं भाजी मस्तपैकी, अगदी ती भाजी बघताच तोंडाला पाणी देखील सुटलेलं आहे. इतकी अशी ही झणझणीत अशी ही भाजी इथं तयार झालेली आहे. आणि याच्यानंतर आपल्याला याच्यावरून घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. तर इथं आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे, आणि आता इथं मी गॅस बंद केलेला आहे. तर तुम्हाला